कोविड काळात अनेक लोकांचे व्यवसाय तसंच कामावरही परिणाम झाला होता. पण यातून काही लोकांनी मार्ग काढून परत एकदा आपल्या व्यवसायाला नवीन उभारी देण्याचा प्रयत्न केला. कुंकळी येथील गोविंद केणे या शेतकऱ्याला कोविड काळात नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. पण त्यांनी खचून न जाता फणसापासून तयार होणारे पदार्थ बनवण्याचा व्यवसाय पत्नीच्या साथीने सुरू केला आणि त्यात ते यशस्वीसुद्धा ठरले आहेत. कुंकळी येथील गोविंद केणी हे गेल्या 45 वर्षांपासून शेती व्यवसायात आहेत. त्यांच्या कुळागरात सुपारी, माड, मिरी अशी उत्पादनं ते आपल्या बागायतीत घेत होते. ते म्हणाले की कोविड काळात सुपारी आणि मिरी झाडांना एक रोग आल्यानं आपण हताश झालो होतो. पण खचून न जाता फणसापासून खाणारे पदार्थ बनवण्यास आपण सुरुवात केली. 3 वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला आणि यात आपल्या पत्नीची सुद्धा चांगली साथ लाभल्याचं त्यांनी सांगितलं. आमच्या बागायतीत मिरीची लागवड चांगली होत असून आपण खास शिरसी येथे जाऊन ग्राफ्टिंगचं प्रशिक्षण घेतलं आहे असंही त्यांनी सांगितलं आणि याचा बराच फायदा झाला हेही त्यांनी सांगितलं. ग्राफ्टिंग केलेले मिरीचे झाड चांगला फायदा देत असल्यानं हा या व्यवसायापासून सुरू ठेवल्याचं त्यांनी सांगितलं. फणसापासून तयार होणाऱ्या पदार्थांचा हा व्यवसाय आपली पत्नी सांभाळत असल्याचं केणी यांनी सांगितलं. पूर्वी आम्ही हातानंच हे पदार्थ तयार करत होतो, पण आता मशीन आणले असून त्याचा चांगला उपयोग होत आहे आणि कामही जास्त वाढलं आहे असंही केणी म्हणाले. चांगले फणस सहजासहजी मिळत नसल्यानं खूप फिरावं लागतं आणि फणस तपासूनच घ्यावा लागतो, अन्यथा पदार्थ चांगले होत नाहीत. लोकांना रुचकर पदार्थ देण्याचा प्रयत्न असून यात आम्हाला यश लाभलं आहे असं केणी म्हणाले. यावर्षी 300 किलो पदार्थ बनवण्याचा मानस गोविंद केणी यांचा आहे.